पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। धामणधर परिसरात सागवान वृक्षतोड उघड छाप्यात लाकूड मशिनरी लाखोंचा ऐवज जप्त। धामणधर गावालगतच्या जंगल परिसरात सुरू असलेली अवैध सागवान वृक्षतोड आणि त्यापासून फर्निचर निर्मितीचा गंभीर प्रकार वन विभागाच्या कारवाईत उघडकीस आला आहे। गुप्त माहितीच्या आधारे पिंपळनेर प्रादेशिक वन परिक्षेत्राच्या पथकाने छापा टाकत मोठ्या प्रमाणात सागवान लाकूड व साहित्य जप्त केले। वन अधिकाऱ्यांना मिळालेल्या माहितीनुसार जंगलातील मौल्यवान सागवान झाडांची बेकायदेशीर तोड करून ते लाकूड पालापाचोळ्यात लपवून ठेवलं जात होतं। पथकाने परिसराची पाहणी केली असता तोडलेलं लाकूड लपवलेल्या अवस्थेत आढळून आले। त्यामुळे काही दिवसांपासून इथं संघटित पद्धतीने वृक्षतोड सुरू असल्याचा संशय अधिक बळावला आहे। याचवेळी जंगलालगत असलेल्या एका झोपडीमध्ये मशीनच्या सहाय्याने सागवान लाकडाचे चिराण करून फर्निचर तयार केले जात असल्याचेही निदर्शनास आले। कारवाई दरम्यान वन विभागाने चिराण केलेले घडीव तसेच गोल सागवान लाकूड, आरे मशीन आणि फर्निचर बनवण्यासाठी लागणारे विविध साहित्य जप्त केले। दरम्यान वन पथक घटनास्थळी पोहोचताच संशयित आरोपींनी अंधाराचा फायदा घेत पलायन केलं। त्यामुळे प्रत्यक्ष आरोपी हाती लागले नसले तरी जप्त केलेल्या साहित्याच्या आधारे पुढील तपास वेगाने सुरू करण्यात आला। या प्रकरणी धामणधर येथील वनरक्षकांनी वन गुन्हा दाखल केला असून संबंधितांचा शोध घेण्यासाठी हालचाली सुरू आहेत। अवैध वृक्षतोडीमुळे पर्यावरणाला मोठा धोका निर्माण होत असल्याने अशा प्रकारांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा वन विभागाने दिलाय। मुख्य संपादक जतीन बोरसे। काल दिनांक 6 फेब्रुवारी 2026 रोजी आम्हाला गुप्त माहिती मिळाली होती। त्यामध्ये पिंपळनेर प्रादेशिक वन क्षेत्रातील टांगशिरवाडा परिमंडळातील धामणधर नियत क्षेत्रामध्ये कंपार्टमेंट नंबर 210 मध्ये अवैध वृक्षतोड चालू आहे अशी माहिती मिळाली। त्या आधारे मी व माझा स्टाफ यांसह गस्त करत असताना आम्हाला तिथे चिराण सागवान लपवलेलं आढळून आलं। या आधारे आम्ही आजूबाजूच्या परिसरामध्ये पाहणी केली असता तिथे एका मशीनच्या सहाय्याने सागवान चिराण करून तसंच त्याच ठिकाणी फर्निचर करत असल्याचं देखील आढळून आलं आम्हाला। तिथलचा गावकऱ्यांचा विरोध पाहता आम्ही आवश्यक मदतीसाठी SRPF टीम, साखरी वन परिक्षेत्र, कोंडाईबारी वन परिक्षेत्र यांचा स्टाफ देखील मदतीला मागवला। या सर्वांच्या सहाय्याने आम्ही तिथे कारवाई केली। या सदर कारवाईमध्ये उपलब्ध आढळून आलेला जो माल आहे आम्हाला मशीन, चिराण केलेलं सागवान माल असा एकंदरीत 1 लाख रुपये किमतीचा माल आहे। आणि पिंपळनेर वन परिक्षेत्रातर्फे असं आवाहन करण्यात येत आहे की वृक्ष संपदेचं, वन संपदेचं नुकसान करू नये। जर असे काही प्रकार जर घडत असल्यास ते तात्काळ माहिती वन विभागास माहिती देण्यात यावी। तसेच जर असे प्रकार न घडण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि या प्रकरणाबाबत पुढील तपास चालू आहे। आरोपी सद्यस्थितीत फरार आहे। अधिक माहिती आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।